नांदेड जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या नावे मोठ्या प्रमाणात पैशांचा अपहार झालाय। हदगाव तालुक्यातील मनाठा इथं सीएससी केंद्रचालक सचिन थोरातनं घोटाळा केल्याचं उघड झालंय। रोजगार हमी योजनेच्या नावाखाली त्यानं ओळखीच्या पुरुषांचं आधार कार्ड, बँक पासबुक जमा केलं, मात्र अर्ज भरताना लाडकी बहीण योजनेचा भरला। महिलांच्या आधार कार्डवर खाडाखोड करून पुरुषांचा आधार क्रमांक, बँक अकाउंट नंबर भरले। पैसा जमा झाल्यावर त्या पुरुषांचे अंगठे घेऊन पैसे स्वतःच्या खात्यात वर्ग करायला लावले। नेमका हा घोटाळा कसा उघडकीस आला हे सांगण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सय्यद अलीम आहेत। अलीम, काय घटना घडली होती आणि किती रुपये तुझ्या खात्यावर आलेले? सर, माझ्या अकाउंटला 4,500 आले ते लाडक्या बहिणीचे, आणि ते मी माझ्या समोरच्या माणसाला उचलून देऊन टाकले ज्यांनी हे केलं फ्रॉड। तुझी फसवणूक झाली हे तुला कसं लक्षात आलं? सर, मी बँकेत जाऊन चेक केलं स्टेटमेंट, तर मॅनेजर साहेबांना सांगितले की हे लाडक्या बहिणीचे पैसे आहे, तेव्हा माहीत झालं मला। बरं, तू फॉर्म जेव्हा भरला होतास, तू कशासाठी फॉर्म भरला होता आणि तुझ्याच अकाउंटवर लाडक्या बहिणीचे कसे पैसे आले? सर, त्यांनी आम्हाला इरीचे म्हणून डॉक्युमेंट घेतले होते, आधार कार्ड आणि पासबुक। आम्ही त्यांना विचारलं होतं पूर्ण गोष्टी, नाही म्हणले हे माझ्या इरीचे पैसे आहेत, तुमचे डीबीटीचे अकाउंट आहेत, तर ते डायरेक्ट पडतात म्हणून सांगितले होते त्यांनी। तुला जे लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत ते कोण्या मुलीच्या नावावर आले होते का? सर, मुलीच्या नावाने आले ते। कोण होती मुलगी? नाव माहीत नाही सर। आधार कार्ड मुलीचं आहे। आणि तू जे डॉक्युमेंट दिलं होतं ते त्या आधार कार्डवर कोणा तुझ्या नावानं आले की ते दुसऱ्या मुलीच्या नावानं आले? ते सर माझ्या आधार कार्डवर आले, माझ्या नावानं म्हणजे, आणि फॉर्मवर डिटेल मुलीची आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत अभिषेक एकबोटे। अभिषेक, हा सगळा प्रकार नेमका कसा घडला, आरोपीनं हा सगळा घोटाळा कसा केला आणि त्याचा हा सगळा घोटाळा उघडकीस कसा आला? एकीकडे लाडक्या बहीण योजनेचा काल 3रा हप्ता पडलेला आहे। बँकांमध्ये महिलांचे आपल्याला पैसे उचलण्यासाठी गर्दी पाहायला मिळत असताना नांदेड जिल्ह्यातील मनाठा या गावामध्ये मात्र लाडकी बहीण योजनेची फसवणूक उघडकीस आलेली आहे। विशेष म्हणजे ही फसवणूक स्वतः सीएससीचे केंद्रचालक सचिन थोरात यांनी केलेली आहे। त्याने 37 जणांची फसवणूक केल्याचं उघड झालेलं आहे। त्यातील सय्यद अलीम यांनी हा घोटाळा उघडकीस आणलेला आहे। जेव्हा तो बँकेमध्ये गेला आणि त्याने स्टेटमेंट पाहिलं त्यावेळेला त्याला लक्षात आलं की आपल्याला आलेले जे 4,500 आहेत हे पैसे लाडकी बहीण योजनेचे असल्याचे त्याला धक्कादायक माहिती मिळाली। विशेष म्हणजे सचिन थोरात यांनी रोजगार हमी योजनेचे तुमचे फॉर्म भरून घ्यायचे आहेत म्हणून पासबुक आणि अकाउंट नंबर त्यांच्या आपल्या ताब्यात घेतली होती। त्यानंतर त्याने आधार कार्डवरच्या नंबरची खोडाखोड करून फॉर्म महिलेचा आणि आधार कार्डवरचा नंबर जो होता तो पुरुषाचा, असं करून त्याने ते सगळे फॉर्म्स भरून घेतले होते। जवळपास 3 लाखाच्या वर हा घोटाळा आहे। सचिन थोरात अद्याप हा फरार आहे आणि जिल्हा प्रशासनाकडून याची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे या पूर्ण प्रकरणामुळे मनाठा पोलिसांनी मात्र अद्याप तिथे कुठलाच गुन्हा दाखल सचिन थोरात याच्या विरोधात झालेला नाहीये। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बहिणींच्या नावाखाली लाभार्थी पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत। नांदेडमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। बहिणींच्या नावे मोठ्या प्रमाणात पैशांचा अपहार झालाय। हदगाव तालुक्यातल्या मनाठा इथं सीएससी केंद्रचालक सचिन थोरातनं घोटाळा केल्याचं उघड झालेलं आहे। रोजगार हमी योजनेच्या नावाखाली जी एक वेगळी योजना आहे सरकारची, त्या रोजगार हमी योजनेच्या नावाखाली त्यानं ओळखीच्या पुरुषांचं आधार कार्ड, बँक पासबुक जमा केलं, मात्र अर्ज भरताना सरकारची दुसरी योजना लाडकी बहीण योजनेचा भरला। महिलांच्या आधार कार्डवर खाडाखोड करून पुरुषांचे आधार कार्ड क्रमांक, बँक अकाउंट नंबरवरती भरले आणि पैसे जमा झाल्यावर त्या पुरुषांचे अंगठे घेऊन पैसे स्वतःच्या खात्यामध्ये वर्ग करायला लावले। लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली त्यानं पुरुषांच्या डॉक्युमेंट्सचा वापर करत पैशांचा अपहार केल्याचं समोर आलेलं आहे। महिलांच्या आधार कार्डवर त्याने खाडाखोड केली आणि त्या आधार कार्डच्या नंबरच्या जागी ज्या पुरुषांची आधार कार्ड आणि डॉक्युमेंट्स त्याने घेतलेली होती त्या पुरुषांचे आधार कार्ड नंबर भरले आणि त्यानंतर जे पैसे वर्ग झाले त्या डॉक्युमेंट्सवरती त्या पुरुषांचे अंगठे घेऊन जमा झालेले पैसे आपल्या अकाउंटवरती वर्ग करायला लावले। याआधी सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या कामामध्ये अशा पद्धतीनं काही बनावट अर्ज भरल्याचं सातत्यानं समोर आलेलं होतं।
सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या उपनेत्या सध्या आपल्यासोबत आहेत। सुषमाताई, नांदेडमधला हा प्रकार आहे। एका योजनेसाठी पुरुषांची डॉक्युमेंट्स घेतली गेली, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली पैसे लाटले गेले, आपली प्रतिक्रिया? ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत आणि ज्या पद्धतीने एकूण या योजनांमध्ये म्हणजे कुठे एकाच व्यक्तीने 8-10 ठिकाणी फॉर्म भरलेत, कुठे पुरुषांनीच फॉर्म भरलेले आहेत, कुठे अजून काही वेगळ्या पद्धतीने, त्यावरून एक लक्षात येते की योजनेची अंमलबजावणी करताना किंवा योजना एक्झिक्यूट करत असताना जी पुरेशी काळजी घ्यायला हवी, त्याचं फिल्टरेशन केलं पाहिजे, त्याचं अनेक गोष्टी त्याच्या तपासून घेतल्या पाहिजेत खालपर्यंत अंमलबजावणी करताना। त्यातली कुठलीच गोष्ट केली नाही, निव्वळ मतांवर डोळा ठेवत घाईघाईने ही योजना राबवण्यासाठी जी अत्यंत म्हणजे इतकी घाई त्याच्यामध्ये झाली की ज्यामुळे अनेक त्रुटी राहिल्या आणि खऱ्या लाभार्थींपर्यंत पैसा जाण्याच्या ऐवजी निव्वळ आणि निव्वळ याच्यामध्ये अनेक चोर आणि मधली वाटमारी करणारे लोक तयार झाले। मला वाटतं ही योजना अंमलबजावणी पातळीला नेण्यासाठी जो आवश्यक वेळ होता तो वेळ सरकारने घेतला नाही आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ उडालेला आहे। ठीक आहे सुषमाताई, आभार आपल्या, पण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।